नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुण्यात मित्रावर विश्वास ठेवणं एका तरुणाच्या जीवावर बेतलंय. मित्राच्या खुनाची माहिती पोलिसांना देणारा मित्रच मित्राचा खुनी निघाल्यानं उंद्री हंडेवाडी भागात एकच खळबळ उडाली. मात्र अवघ्या 2 तासातच काळेपडळ पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकल्या. पाहुयात हे प्रकरण नेमकं काय आहे. किसन राजमंगल सहा याने शनिवारी 2 जुलै रोजी पहाटे 4:45 वाजण्याच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. उंद्री हंडेवाडी येथील साईगंगा सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये माझा मित्र रविकुमार शिवशंकर यादव याला 3 ते 4 जणांनी लोखंडी रॉडनं मारहाण केली. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला अशी माहिती त्यानं पोलीस कंट्रोल रूमला दिली. त्यानंतर पोलिसांची टीम काही मिनिटात घटनास्थळी पोहोचली आणि रविकुमार शिवशंकर यादव याला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी किसन सहा याच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. त्याने सांगितलं की दुचाकीवरून आलेल्या 3 ते 4 जणांनी रविकुमार शिवशंकर यादव यांच्याकडे गादी आणि बेडशीट मागितली. त्या वस्तू देण्यास नकार दिला आणि त्यामुळे त्यांच्यात वाद झाला आणि त्या 3 ते 4 जणांनी लोखंडी रॉडनं त्याला मारहाण केली अशी माहिती त्यानं पोलिसांना दिली. त्याच माहितीच्या आधारे पोलिसांनी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे पाहिले. मात्र त्यामध्ये पोलिसांना अशी प्रकारची घटना दिसून आली नाही. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची माहिती देणाऱ्या किसन राजमंगल शहा याच्याकडे अधिक चौकशी करण्यास सुरुवात केली. मात्र त्यानंतर तो उडवाउडवीची उत्तरं देऊ लागल्यानंतर त्याला पोलिसी खाक्यात दाखवतात किसन राजमंगल सहा यानं खून केल्याची कबुली दिली. मी आणि रविकुमार दारू पीत बसलो होतो. त्यावेळी आमच्या दोघांमध्ये वाद झाले. तो राग मनात धरून रविकुमार शिवशंकर यादव याच्या डोक्यात लोखंडी रॉडनं मारहाण केल्याची कबुली आता आरोपीनं दिली आहे. कधी कधी धोका हा बाहेरून नसतो तर तो अगदी आपल्या जवळून असतो आणि ही दाखवणारी उंडरीतली घटना ही जिवंत आहे. एका ताटात जेवणारे मित्र, एका ताटामध्ये जेवतानाचा हा सगळा प्रसंग एका क्षणात रक्ताच्या थारोळ्यात बदलून गेला. किसन सहा आणि रविकुमार यादव हे 2 मित्र एकत्र जेवले, एकत्र दारू प्यायले. मात्र क्षुल्लक कारणावरून या दोघांमध्ये वाद झाला आणि त्याचं रूपांतर थेट खुनामध्ये झालं. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीचा खून करून 3-4 जणांनी आपल्या मित्रांवर हल्ला केला आहे असा फोन पोलीस स्टेशनला जातो. मात्र पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाचा छडा लावत या आरोपीला ताब्यात देखील घेतला आहे. या प्रकरणी आता पोलीस तपासातून आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. शिवाजी साळुंक्यांसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.